निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठारीजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेशजी, बातमी तुम्हाला कळलीच असेल, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। आपल्या भावना? आत्ताच कळली, फार दुःखद बातमी आहे, नो डाऊट अबाउट इट। एक फार सुंदर आणि फार महत्वाची व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेलेली आहे। ऍक्च्युली आशाताईंच्यासाठी ना माझ्या मनात एक, माझ्या आयुष्यात एक स्पेशल स्थान आहे। कारण मला जो आयुष्यातला माझा पहिला प्लेबॅक हा त्यांनी दिला होता। चित्रपट होता संत निवृत्ती ज्ञानदेव। त्यामध्ये त्यांनी मला माझं गाणं गायलं होतं, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा। तर सुंदर गायलं होतं त्यांनी आणि तो मला प्लेबॅक होता। आशाताई म्हणजे एक ग्रेट व्यक्तिमत्व आणि इतकी त्यांचा स्वभाव सुद्धा इतका गोड होता। बिलकुल। रिअली मिस यू आशाताई, रिअली मिस। महेशजी, आठवणीतल्या आशाताईंना तुम्ही कसं डिस्क्राइब कराल? आठवणी म्हणजे माझ्या खूप आठवणी आहेत, माझ्या खूप आठवणी आहेत। पण मी म्हणजे चित्रपटामध्ये मी जीवलगा चित्रपट केला तेव्हा एक पर्टिक्युलर गाणं होतं, जीवलगा राजसा साधही ऐकना, मला आशाताईच हव्या होत्या आणि कारणामुळे त्या टायमाला अवेलेबल नव्हतं, तरी मी थांबलो त्याच्यासाठी आणि मग आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं। त्यांनी इतकं सुंदर गायलं होतं। हा आशाताई। काही गाणी अशी होती ना की आशाताईंनीच गावी, दुसरं कोणाचा आवाज तिथे आपण इमॅजिनच करू शकत नाही। बिलकुल। थँक्यू सो मच। आय रिअली मिस। खरंच खूप दुःखद बातमी आहे। बिलकुल। महेशजी, एक व्यक्ती म्हणून, गायिका म्हणून तर त्या ग्रेट होत्याच, पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्यासोबतचा तुमचा काही अनुभव असेल, काही किस्से असतील तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता। त्यांनी जेव्हा माझ्यावर ते गायल्या ना, त्यांनी इतकं कोऑपरेट केलं होतं मला। कोऑपरेशनच्या बाबतीत त्या कमाल होत्या म्हणजे, आणि त्या मराठी माणसासाठी त्यांचं विशेष प्रेम होतं। वी विल रिअली मिस हर। आणि एस्पेशली ती आशाताई आणि आर डी बर्मन यांची जी गाणी होती, ती गाणी अशी होती की फक्त आशाताईच आपण इमॅजिन करू शकतो त्यांच्या त्या गाण्यांमध्ये। अगदी। महेशजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद।